चंद्रपूरमधली पुढची बातमी आता आपण पाहूया। चंद्रपूरमध्ये ओयो हॉटेल्समुळे आता नागरिक हैराण असल्याचं समजतंय। 2 किलोमीटरच्या अंतरावर 14 अनधिकृत हॉटेल्स असून नको ते चाळे पाहावे लागत असल्यानं नागरिक वैतागले। हे सगळे अनधिकृत हॉटेल हटवले जावेत अशी मागणी करत नागरिकांनी आंदोलन केलेली आहे। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। इस तरह का ओयो होटल में क्या चलता है ये आज किसी बच्चे से बड़े तक बताने की जरूरत नहीं है। तो मैं आप सभी के माध्यम से ये विनती करता हूँ कि प्रशासन जागे और इस ओयो होटल को हमारे वार्ड के बीच में से हटा के कहीं बाहर ले जाके शिफ्ट करे, लेकिन यहाँ पे ये होटल बंद किया जाए। जे हॉटेलची जे नियमावली आहे रेसिडेन्शियल हॉटेलची त्याचा कुठेही फॉलो होत नाही। कोणत्याही प्रकारच्या परवानगी न घेता हे सुरू झालेले आहे आणि यामध्ये तरुण पिढीचं कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नोंदणी करता त्यांना त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था दिली जाते आणि म्हणून एक समाजाची व्यवस्था जी आहे ती बिघडत आहे। अनेक पालकांनी वार्डातील नागरिकांनी या संबंधीच्या तक्रारी केल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी मुलींना फसवण्याचं काम या माध्यमातून सुरू होत आहे झालेलं आहे। ह्या जेव्हा तक्रारी आल्या तेव्हा निर्देश दिले की हे सगळे जेवढे अवैध हॉटेल आहेत हे ओयोच्या नावाखाली आहे, ओयोचीही परवानगी यांनी घेतलेली नाहीये, तर ते बंद करा ह्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।